अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचे बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। शेळी पालन हा कमी भांडवलात व कमी जागेत होणारा शेतीपूरक व्यवसाय आहे। अल्प भूधारकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे। बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त जागेतही करता येण्यासारखा आहे। म्हणूनच दौंड तालुक्यातील मळद येथे असलेल्या कपिला कृषी व गोट फार्म मधील शेळी पालनाची यशोगाथा आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। हा फार्म निलेश जाधव आणि राहुल डोले पाटील यांच्या मालकीचा आहे। शेळी पालनाचा व्यवसाय वर्ष 2010 पासून ते करत आहेत। उस्मानाबादी शेळी पासून सुरुवात करून आज बोअर आणि बीटल शेळीचा व्यवसाय सुद्धा योग्य तऱ्हेने सांभाळत आहे। त्यांच्याकडे जवळपास 250 शेळ्या आहेत, ज्यापैकी बोअर जातीच्या शेळ्या 100च्या आसपास तर बीटल जातीच्या शेळ्या 150च्या आसपास आहेत। बोअर ही दक्षिण आफ्रिकेतील वैज्ञानिक पद्धतीने तयार करण्यात आलेली शेळीची प्रजाती आहे। ही शेळी मुख्यत्वे मांसासाठी उपयोगात आणली जाते। दक्षिण आफ्रिकेत विकसित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियामधील देखील या शेळीचे मोठ्या प्रमाणावर संगोपन केले जाऊ लागले। तेथून तब्बल 28 वर्षांपूर्वी म्हणजेच 1993 मध्ये ही शेळी एम्ब्रियो स्वरूपात भारतात आणली गेली। महाराष्ट्रातील वातावरणात रुळत याच जमिनीवर तिची मोठ्या प्रमाणावर पैदास करण्यात आली। ही शेळी तब्येतीने धडधाकट आहे आणि तिच्यात रोग प्रतिकारक शक्ती जास्त आहे। या शेळीची पचन क्षमता उत्तम आहे, त्यामुळे स्थानिक शेळ्यांना लागणारे खाद्य तिला सहज मानवते। तिची रवंथ करण्याची संस्था बळकट असल्यामुळे तिला विशेष असे खाद्य द्यावे लागत नाही। ही प्रजाती फार दूध देत नाही, परंतु हिची प्रजनन क्षमता खूप चांगली आहे व पिल्ले जन्माला घालण्याचे प्रमाणही तुलनेने जास्त आहे। कपिला कृषी व गोट फार्म मध्ये गाभण शेळीसाठी विशेष काळजी घेण्यात येते। गाभण असलेल्या शेळीच्या गाळ्यात कमी शेळ्या ठेवल्या जातात, ज्यामुळे तिला वावरायला मोकळी जागा मिळते। तसेच शेळी राहत असलेल्या जागेचे वारंवार निर्जंतुकीकरण केले जाते। पिल्लू जन्माला आल्यावर त्याला कुठलाही रोग लागू नये याची विशेष काळजी घेतली जाते। एक्सटर्नल पॅरासाइट्स पासून त्याचे संरक्षण केले जाते। योग्य ती काळजी घेऊन शेळी पालन केल्यास ते नेहमी जास्त परिणामकारक ठरते। बोअर शेळी विकत घेताना कदाचित नवीन शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता उद्भवते। कथिया रंगाचे तोंड व पांढऱ्या रंगाचे शरीर असलेली प्रत्येक शेळी बोअर शेळीच आहे असे सांगितले जाऊ शकते, पण रंगाबरोबरच त्या शेळीचे गुणधर्म तपासून पाहणे गरजेचे आहे। तरुणांसाठी हा व्यवसाय भरपूर नफा देणारा ठरतो। फळे अथवा भाज्यांच्या शेतीसारखी याची किंमत बाजारात फार कमी जास्त होत नसल्यामुळे, किमान कमी तरी निश्चितच होत नसल्यामुळे ह्यातून उत्पन्नाच्या विविध संधी निर्माण झाल्या आहेत। शिवाय सुरुवातीच्या काळात शेळी पालनाचे फार ज्ञान नसेल तर अशा शेतकऱ्यांना कपिला कृषी गोट फार्म तर्फे शेळी पालन करण्यासाठीचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे। चला मग शेळी पालनाची यशस्वी कारकीर्द रचण्यासाठी काय गुणसूत्री वापरावी ह्याचे सविस्तर मार्गदर्शन घेण्यासाठी बघूया निलेश जाधव यांची मुलाखत। शेतकरी बंधूंनो नमस्कार, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तर आपल्या सोबत कपिला गोट फार्मचे ओनर आहेत। कपिला गोट आणि कृषी फार्म आपल्याला दौंड तालुक्यात कुरकुम MIDC मध्ये इथं जवळच आसपास म्हणजे पुणे सोलापूर हायवेच्या जवळच आहे। आपण तिथं भेट दिलेली आहे। आपण त्यांची मुलाखत घेऊया। सर नमस्कार। नमस्कार। तुमचं चॅनलवर आपले सर्वप्रथम स्वागत। तुमचा एकदा पत्ता व्यवस्थित सांगा। ॲट पोस्ट मळद, तालुका दौंड, जिल्हा पुणे। कुरकुम MIDC पासून एक 4 किलोमीटरवरती आहे। पुणे सोलापूर हायवेला जॉईंट आहे। बरं। आता किती शेळ्यांचा तुमचा फार्म आहे? इथं सगळ्या टोटल शेळ्या म्हटलं तर एक 250च्या आसपास काउंट आहे। त्यामध्ये 100च्या आसपास बोर जातीच्या आहेत आणि 150 एक बीटल आहेत। बरं, आता सध्या आम्ही जे आहे ते बोर जातीच्या शेळीच्या विभागात आहे आणि आपण त्या बोर शेळीविषयी थोडी माहिती यांच्याकडून जाणून घेऊया। तर आम्हाला थोडी बोर माहिती शेळीविषयी माहिती सांगा। मूळची बोर जाती साऊथ आफ्रिकेची आहे। म्हणजे जसं नॅचरल ब्रीड सिलेक्शननी
तिथल्या लोकांनी ही डेव्हलप केलेली आहे. म्हणजे जसं आपल्या इथं उस्मानाबादी आहे, तर उस्मानाबादी तिथल्या ज्या चांगल्या चांगल्या निवडक उस्मानाबादी घेऊन ज्या जसं डेव्हलपमेंट केलेलं आहे, तसं तिथं एक बोर असोसिएशन आहे आणि त्यांनी काही पॅरामीटर्स सेट केले की आम्हाला अशा प्रकारच्या शेळ्या पाहिजे आहेत. मग तिथल्या नेटिव्हमधल्या आजूबाजूच्या साऊथ आफ्रिकेमधल्या काही तशा दिसणाऱ्या शेळ्या त्यांनी जे पॅरामीटर्स सेट केले होते त्यांनी निवडले आणि बोरगोट असोसिएशननी ती डेव्हलप केली. आता बोरगोट असोसिएशन नाही म्हटलं तरी 150 वर्ष जुनी आहे आणि रिसेंटली रजिस्टर्ड आहे, ते सुद्धा एक 80 वर्ष जुनी झालेली आहे. तर साऊथ आफ्रिकेमधनं हे काही दिवसापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये गेले आणि ऑस्ट्रेलियामधनं आपल्या इथं निमकर सीड्सनी ह्या बोरगोट्स आणल्या होत्या एम्ब्रिओ स्वरूपामध्ये आणि त्यानंतरनं त्या इथं आपल्या इथं प्रसार झाला. ह्या बोरगोट्स महाराष्ट्रामध्ये प्रसार झाला. तुम्ही कधीपासून हे व्यवसाय म्हणजे करता आणि ही बोर शेळी कधी फार्मला कधीपासून आहे तुमचा? मी तसं 2010 पासनं शेळी व्यवसायामध्ये आहे, पण बोरच्या शेळ्या आम्ही 2014-2015 सालीपासनं ठेवायला सुरुवात केली. सुरुवातीला आपल्याकडे बिटल आणि शिरोई आणि उस्मानाबादी अशा काही जाती होत्या. म्हणजे लोकलच्या जाती तुम्ही ठेवत होतो. आपण उस्मानाबादीने सर्वात पहिल्यांदा सुरुवात केली ती, त्यानंतर शिरोई आणि सोजत आणि बिटल अशा 3 जाती आपण निवडल्या होत्या आणि त्यानंतरनं मग हळूहळू आपण फक्त बिटल आणि रिसेंटली एक 4-5 वर्षापासून आपण बोरमध्ये आहेत. आता ही बोर जात विदेशी आहे. काही लोकांचा असा गैरसमज आहे की ही जात आपल्या भागात टिकेल किंवा तिचं वातावरण सूट होईल, ह्याची विक्री कशी करावी याविषयी तुम्ही काय सांगू शकाल? आता पहिला जो तुमचा प्रश्न आहे की ही टिकन का नाही, तर पहिलं तर ही जात आणली आहे 1995 मध्ये, म्हणजे आपल्या इथं येऊनच हे झालंय जवळजवळ 25 वर्ष. बरोबर. सगळी काय जी पैदाईश होती ती आपल्या इथल्या महाराष्ट्राच्या ह्या धर्तीवरच होती. म्हणजे इथंच आजूबाजूच्या ज्या फार्म आहेत, काही गरीब शेतकरी होते किंवा काही आधुनिक शेतकरी बी कमर्शियल शेतकरी आहेत, त्यांनी ह्या पाळून संगोपन करून आता जे आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये ज्या बोर जात दिसतात त्या इथंच जन्मलेल्या आहेत. त्यामुळं त्या काय सेट होण्यासाठी किंवा हे करण्यासाठी काही प्रॉब्लेम येत नाही. दुसरी गोष्ट, जर तुम्ही तसं बघितलं तर बाकीच्या जातींपेक्षा ह्यांचं रवंथ सिस्टम म्हणजे सायंटिफिकली सुद्धा ह्यांची रुमीन आहे ना, हे जवळजवळ 30 ते 40% मोठं असल्यामुळं ह्यांची पचनक्रिया चांगली असती आणि तब्येती चांगल्या असतात. तब्येती चांगल्या राहिल्यामुळे हे रोगप्रतिकारक शक्ती चांगली असती आणि काही जे आपण त्यांना खायला देतो ते पचन व्यवस्थित होतं आणि त्याचमुळं त्यांची प्रजनन क्षमता, मग त्यांची पिल्लं देण्याची क्षमता, हे सगळंच अप टू डेट राहतं आणि तेवढं जेवढं आपल्या बाकीच्या शेळ्यांना प्रॉब्लेम येतात तसे यांना इतके प्रॉब्लेम येत नाहीत. प्रामुख्याने या शेळीला काय आजार असतो? प्रामुख्याने ह्या शेळीला असं म्हणण्यापेक्षा सर्वच शेळ्यांना 2च प्रकारचे जास्त हे असतं अडचण. एक तर तुम्हाला ताप येतो आणि एक जुलाब लागणे. तर आपण तापामध्ये तापाचे आणि जुलाबाचे आपण जर लक्षणं आपल्याला आढळून आले की म्हणजे आपल्याकडे एक थर्मोमीटर असला पाहिजे आणि जर शेळी खायला मागं राहिली की तिला थर्मोमीटरने चेक करणं, तिला ताप आहे का हे बघणं, आणि जुलाब असलं तर एक सल्फाच्या गोळ्या देणं, हे प्रामुख्याने हे मेन 2 हे आहेत. बाकी मग काय बरेचसे आजार आहेत, म्हणजे जसं माणसापेक्षा जास्त जनावरांमध्ये आजार आहेत, ते प्रत्येक केस टू केस मग डिफरंट राहतं. मग त्यांना खुराक आणि चाऱ्यामध्ये काय देता तुम्ही? आपल्या इथं चाऱ्यामध्ये सुका चारा आणि ओला चारा हे 2 प्रकार आहेत. ओल्या चाऱ्यामध्ये सुभाबळ, शेवरी, दशरथ घास, मेथी घास आणि कडुलिंब याचं सगळ्यांचं आपण कुट्टी करतो आणि ती कुट्टी आपण देतो. आणि एक टाईम आपण त्यांना ह्याचा आता सध्याला हरभऱ्याचा आहे, पण आपल्याकडे तूर आणि सोयाबीनचं सुद्धा भुसकट असतं, तर ते आपण त्यांना एक टाईम चारा देतो. आणि खुराकामध्ये आपल्याकडं 7-8 प्रकार आहेत. त्यामध्ये तुमचा डाळींचा चुरी झाली, परत गहू, ज्वारी आणि मका ह्याचा भरडा झाला, परत त्यामध्ये आपण पेंड टाकतो. आपण एक मिक्सवाली आयुर्वेदिक पेंड आहे आमच्याकडे, जी तीळ, मोहरी असं ह्याची सगळ्याची मिक्स करून तयार केली. हां, DOC आहे ती, आणि राईस पॉलिश असं आपण हे सगळं मिक्स करून त्यामध्ये मिनरल मिक्सचर, काही प्रमाणात मीठ
हे मिक्स करून आपण त्यांना खुराक देतो. गाभण शेळ्यांचं कसं तुम्ही काळजी घेतली जाते, संगोपन कसं करता काय? गाभण शेळ्यांचं म्हणजे आपण त्यांना असं काही वेगळं असं खुराकाचं किंवा चाऱ्यांचं हे नाही करत आहे, पण जेव्हा ते वेळेला असतील तेव्हा त्यांच्यावर एक एक्स्ट्रा केअर म्हणून त्यांना कमी जास्त स्पेस द्यायची किंवा गाळ्यांमध्ये कमी शेळ्या ठेवायच्या. परत ते एकमेकांना मारणार नाही ह्याची काळजी घेतो आपण. आणि दुसरं पिल्लं वेल्यानंतरनं ते हायजीन राहतील, म्हणजे इवन हे जे फ्लोर आहे हा आपण निर्जंतुक करून घेतो. दर 15 दिवसाला कोर्सुलिन फॉर्म्युलिन असे हे आपण वापरून हे निर्जंतुक करून ठेवतो. परत की ह्याच्यामध्ये बॅक्टेरिया काही हे झालं नाही पाहिजे, गोचीड लिका पिसवा ह्याचंही आपण खूप काळजी घेतो की जेणेकरून त्याच्यामुळं जे एक्सटर्नल पॅरासाइट्स आहेत त्यांनी काही शेळ्यांना होऊ नये. बरं, आता तुम्ही ह्या बोर जातीसाठी ब्रीडिंगचं कसं नियोजन करता, त्यासाठी काय तुम्ही स्वतःचा बुल वगैरे आहे? हां, आपल्याकडे स्वतःचा बुल आहे. आणि आपण जनरली काय करतो की काय काय शेळ्या सिंक्रोनाइज करतो आणि बाकीच्या जसा माझ्यावर येतील तर आपल्याकडे ब्रीडिंग पॅन आहेत, तर तिथं जाऊन त्या बुल शेळीला आपण त्या बुलसंघ सोडतो. त्या दिवस ते एक दिवस ती त्या बुलसंघ राहते, 1 ते 2दा मीटिंग होती त्याची आणि ती रेकॉर्डला आपल्या रेकॉर्ड बुकवर येते आणि परत तिला दुसऱ्या दिवशी तिच्या त्या पॅनमध्ये येऊन सोडलं जातं. तर काही शेतकऱ्यांचा असा समज असेल, गैरसमज असेल की ह्या शेळ्या गाभण जात नाही, यावर तुमचं काय मत आहे? नाही, असं काही नाही आहे. फक्त तुम्हाला काय आहे की ह्या शेळ्या काही खाऊन पचू शकतात, त्यामुळं अति जाड होऊन द्यायच्या नाही. जास्त जाड झाल्या तर त्या गाभण म्हणजे कुठलीही शेळी असली ती गाभण होण्यासाठी प्रॉब्लेम देते. जर ती चरबी म्हणजे तिच्यात चरबी जर साठली ना तर ती गाभण द्यायला त्रासच देते. त्यामुळं तुम्हाला जेव्हा ह्या खाली पिरियड असतो तेव्हा जर लगेच जेव्हा वेल्यात ना त्यावेळेला लगेच लागवड करून घेतल्या ना की ह्या लगेच लागू होतात. फक्त जर त्यांना त्यांच्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण जास्त झालं तर मग थोडा त्रास होतो. यांच्या पिल्लांचं नियोजन कसं असतं तुमचं? पिल्लं झाले की आमच्याकडं किडिंग हे आहेत, 1 ते 2 दिवस पिल्लू आणि किड असं वेगळं राहतं. एक कापून एका शेळीसाठी ते कप्पे ठेवलेले आहेत. त्या 1 दिवस त्यामध्ये राहिलं की परत ती शेळी त्या ह्याच्यामध्ये येते. पिल्लं रात्रीच्या परत एक सेपरेट कप्पे आहेत आपले, त्या कप्प्यांमध्ये आपले ते पिल्लं रात्रीचे जातात आणि सकाळचे पिण्यासाठी सोडल्यानंतरनं शेळ्या आम्ही सगळ्या खाली आमचा प्लेइंग एरिया आहे त्यामध्ये सोडतो आणि मग परत संध्याकाळी त्याच परत कप्प्यात येऊन ते पिल्लं दूध पिऊन झाले की पिल्लं आम्ही सगळे गोळा करून परत त्यांच्या किडिंगच्या पॅनमध्ये नेऊन ठेवतो. मग ते त्या किडच्या पॅनला आम्ही जर थंडी असेल ना, आत्ता सध्याला नाही आहे काही, पण थंडी असेल तर त्याला कव्हर करून घेतो आपण यांनी शीटनी, जेणेकरून त्यांना गार हवा लागू नये. तुम्ही ह्या म्हणजे शेळीपालनाचं प्रशिक्षण वगैरे देता का? हां, आपल्या इथं दर महिन्याच्या पहिल्या रविवारी, आता करोनामुळं होत नाही आहे पण सप्टेंबरपासून प्लॅनिंग आहे की आपण चालू करणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्या इथं प्रशिक्षण असतं. आता ही शेळी आहे, आता ह्या शेळीचं तुम्ही काय वैशिष्ट्य सांगाल वेगळं, आणि जे तरुण आहेत व्यावसायिक जे शेळीपालनाकडे वळतात त्यांनी कोणत्या जातीची निवड केली पाहिजे? समजा बोर केली तर त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? माझा सल्ला असा असेल, असं जातीवरनं मी सल्ला देणार नाही की ही जात करा किंवा हे. जसं आपल्या 5 बोटं एकसारखे नसतात तसं कुठल्याच जातीमध्ये एकसारखे प्राणी नसतात. प्रत्येक ह्याच्यामध्ये काही कमजोर खराब शेळ्या असतात, पण काही काहींचे गुणधर्म. आता जसं बोरमध्ये आपण गेलं तर ही मांसासाठी बनलेली जाते, ही दूध काय जास्त देत नाही. त्यामुळं आपल्याला जेव्हा निवडताना आपल्याला जेव्हा प्राणी निवडायचे आहेत ना तेव्हा तसे त्यांचे फीचर्स बघून आपल्याला निवडले पाहिजे. म्हणजे त्यांचे शिंग असे गोल असले पाहिजे, लंबुकळं नाक असलं पाहिजे, रोमन नोज असलं पाहिजे, कान खूप शॉर्ट किंवा खूप लांब नसलं पाहिजे, बोन साईज चांगली असली पाहिजे, बॉडी टू ग्राउंड रेशो चांगला असला पाहिजे, त्यांचा रॅम्पला चांगलं मसल्स डेव्हलप झाले पाहिजे, वरचा जो
टॉप लाईन बोलतो ती स्ट्रेट असली पाहिजे, थोडासा एक बाक असला पाहिजे फक्त, नाहीतर खूप असा खाली असा बाक जातो, तसे बाक नसलेले पाहिजे. तर हे सगळे काय प्रत्येक जातीनुसार आपल्याला वेगवेगळे काही गुणधर्म आहेत जेच कॅरेक्टरिस्टिक आहे ना हे करून त्या शेळ्या डेव्हलप केलेल्या आहेत. म्हणजे ही तर डेव्हलप्ड सायंटिफिकली डेव्हलप केलेली जाते. त्यामुळं हे सगळे पॅरामीटर मी जे तुम्हाला आत्ता सांगतोय हे सगळे बोरबुकमध्ये त्यांनी मेन्शन केलेले आहेत. पण तसंच आपण बिटलमध्ये ह्याच्यामध्ये आपल्यालाही ह्या जसं स्थानिक आपल्या इंडियन जाती आहेत त्याच्यामध्येही आपण पॅरामीटर सेट करू शकतो की इतकं दूध देणारी पाहिजे, सडांची साईज अशी असली पाहिजे, शिंगा असले पाहिजे, नाक असं असलं पाहिजे, टॉपलाईन अशी असली पाहिजे. त्यानुसार आपण जसं की बिटलच्या ह्याच्यामध्ये आपण नंतर बघूच की दूध देणारी शेळी आहे तर त्यामध्ये काय बघायचं. ह्या शेळी खरेदी करताना काय फसवणूक होऊ शकते आणि तसं तुम्हाला काय अनुभव आहे का? फसवणूक म्हणजे ॲज सच असं काही नाही. प्रत्येक फार्म टू फार्म ह्या ज्या शेळ्या आहेत ना ह्या बऱ्याच वेळा काय होतं की फक्त कुठल्याही शेळी ही ब्राऊन मुंडी आणि मागचा व्हाईट असन की त्याला बोर म्हणतात. तर हे असं नसलं पाहिजे. त्यांच्या सगळे फीचर्स बघितले पाहिजे आपण की बाकीचं बी आहे का नाही, त्यांना तेवढे रुमीन आहे का, त्यांचं पोटाची साईज तशी आहे का, त्यांची बोन साईज आहे का. आता ते जर नाही बघितलं आणि नुसतं आपण कलर बघितला की ब्राऊन आणि व्हाईट आहे आणि तिला बोर म्हटलं कलरवरनं तर ते चुकीचं आहे. आता तेच एक नवीन शेळी पालकाला ते समजत नाही की त्याच्यामध्ये आपण काय काय फीचर्स बघितले पाहिजे. मग जो ज्याच्या इथं तो जातो शेतकऱ्याच्या इथं तो जे सांगतो ते तो खरं मानतो आणि मग त्याच्यावरनं कधी खोटं बोलतो. तर त्यामुळं मग ते अशा चुका होऊ शकतात. किंवा बऱ्याच वेळा काय होतं की माझ्या इथं जसं मी तुम्हाला आता सांगू शकतो माझे हे सुद्धा आपण रेकॉर्ड ठेवलेले असतात. जेव्हा पण कधी त्या शेतकऱ्याकडे जाऊ तो अंदाजे डेट सांगतो किंवा असंच सांगतो की हे 3 महिन्याचं पिल्लू आहे. ॲक्च्युअलमध्ये ते तेवढी वजन वाढते 3 महिन्यात झाली आहे का 6 महिन्यात झाली आहे का 8 महिन्यात झाली हे माहिती नसतं आपल्याला. त्यामुळं अशा फसवणूक होऊ शकतात. पण बाकी असं जर एक नॉलेज घेऊन तुम्ही जर 5-6 फार्म व्हिजिट करून तुम्ही जर हे केलं तर मला नाही वाटत की त्यामध्ये काय फसवणूक होऊ शकते. आता नवीन तरुणांना ह्या व्यवसायाविषयी तुम्ही काय शेवटचा सल्ला द्या? कसं आहे की आपल्या शेतीमध्ये बरंच उतार चढाव होतात. म्हणजे कुठलाही तुम्ही डाळिंब शेती करू किंवा म्हणजे फळांची शेती करू, तरकारी करू किंवा आपले हे करू, त्याच्यामध्ये फिक्स असा रेट काय भेटत नाही आपल्याला किंवा खूप कमी कधी रेट होतो, आवक जास्त आली की कमी रेट होणार, हे सगळ्या गोष्टी होतच राहतात. तसं आपल्या ह्या शेळी पालनामध्ये कधीच असं झालं नाही की रेट रिवर्स जातं. ते जनरली रिवर्स रेट माझ्या तरी या 10-15 वर्षामध्ये कधी मी बघितलं नाही की रेट रिवर्स गेलात. मटणाचे रेट तर बिलकुलच गेले नाही आहेत. म्हणजे तुम्ही मटणासाठी जर करता तर अतिउत्तमच. जर तुम्हाला चांगला चारा वगैरे तुमच्या इकडं स्वस्त रेटमध्ये भेटला तर तुम्ही हे बंदिस्तमध्ये सुद्धा मटणासाठी बी करू शकता. आणि ब्रीडिंगचे आणि खूप मोठा स्कोप आहे ब्रीडिंग फार्म्स डेव्हलपमेंट करण्यासाठी. कारण ब्रीडिंगचे रेकॉर्ड कीपिंग आणि हे असे करणारे लोक खूप कमी आहेत आणि खूप कमी असे ब्रीडर फार्म म्हणून आपल्या इथं फार्म्स आहेत जिथं आपल्याला पैदाइशीचे नर माद्या मिळतील. तर ते एकदा त्याच्यासाठी स्कोप आहे. मग थोडक्यात काय म्हणायचं आहे की ह्या धंद्याला मरण नाही आहे पुढच्या भविष्यात. तरी आणखी एक 10-15 वर्ष 20 वर्ष तरी मला नाही वाटत आहे की ह्याचं काही रिवर्स जाईन किंवा ह्याच्यामध्ये उतार चढाव होईल. किंवा कसं जसं डेअरी झालं तर डेअरीचे रेटसुद्धा कमी जास्त होत राहतात. मग 20 रुपयापर्यंत जातं, प्रोडक्शन कॉस्ट बी निघत नाहीत. आणि तसंच तुमच्या कोंबड्या व्यवसायाचं झालं तसं आणि हा जो प्राणी आहे हा सगळ्या जातीचे म्हणजे आपल्या इथं विविध काही समाज आहेत. त्या असं कोणाचंच नाही आहे की ही शेळी जी आहे ती ह्या समाजाला चालत नाही किंवा त्या समाजाला चालत नाही. सर्व समाजांना शेळी ही मटणासाठी चालते. बरोबर. आणि कोणीही व्यवसाय करू शकतो असं ह्याला काय हे नाही. थोडकं मार्गदर्शन मिळालं, थोडं प्रशिक्षण घेतलं तर हा व्यवसाय लगेच करू शकतो. आणि दुसरी गोष्ट कसं आहे तोट्यात जाण्याचं काहीतरी दुसरं कारण असतं. परंतु सगळंच एखाद्या ह्याच्यावरून आता समजा एक वस्तू बाद असेल तर सगळ्या वस्तू बाद नसतात. बऱ्याच वेळ काय होतं शेतकऱ्यांचं की याचा फार्म बंद पडला म्हणून आपला बंद पडेल. फक्त जोपर्यंत आपल्याला पोहायला येत नाही म्हणजे तोपर्यंत आपण पोहायला शिकत नाही तोपर्यंत आपल्याला पोहायला येणार नाही. बरोबर. लांबून पाणी बघून आपल्याला समजणार नाही की आपल्याला पोहायला का नाही.
जोपर्यंत आपण हातपाय हलवत नाही. तोपर्यंत दुसरी गोष्ट मी असं म्हणन की जे निगेटिव्ह रिझन्स आहेत ना ते बघितले पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की शेतकऱ्यांकडे तितका पैसा नसतो आणि पहिल्यांदा थोडे फेलियर्स बघितले ना की तो खचून जातो. न खचता तुम्ही जर हिमतीने उभे राहिले आणि पुढे व्यवसाय करत गेले, कारण मी आता 10 वर्षात मी सुद्धा बऱ्याच वेळा खचलो, पण आपण हिमतीने पुढे जाऊन गेलो ना की त्या मार्ग निघतो. म्हणजे इवन चाऱ्याचा असू किंवा प्राण्यांचा असू, काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत राहतात. आपण त्यातनं मार्ग काढणं हे महत्वाचं आहे. म्हणजे लोकांचे सल्ला घेणं किंवा जुने शेतकरी, जुने शेळीपालक आहे त्यांचे हे घेणं आणि आपण टिकून राहणं त्या धंद्यामध्ये. आता तुम्ही फक्त शेळी पालनाचं नका बघू, दुसरे कुठल्याही धंद्यांचं असंच आहे की तुम्ही जो टिकून राहतो तोच पुढे टिकतो. दुसरी गोष्ट कशी आहे, कष्ट करायची तयारी, जिद्द असेल तर यश मिळतं. तर शेतकरी बंधूंनो, आता आपण आहे गोर शेळीपालनाच्या यांच्या विभागामध्ये. तर आपण पुढचा व्हिडिओमध्ये बघूया की बिटल शेळी पालन यांच्याकडे आहे. तर बिटलमध्ये किती शेळ्या आहेत आपल्या? बिटलमध्ये लहान मोठ्या मिळून 150-1 शेळ्या आहेत. आपण तिथं बघूया. तोपर्यंत धन्यवाद. जय नमस्कार. ग्रेट. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र.